या माणसाने आधार सिस्टीम बनवली होती आणि तेच आता भारताचं पहिलं ऑफिशियल AI बनवत आहेत. सध्या जो देश AI टेक्नॉलॉजीमध्ये अग्रेसर राहील तोच देश सगळे सुपर पॉवर हँडल करणार आहे. म्हणून भारत सरकारने काही दिवसांपूर्वी स्वतःचं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI बनवण्यासाठी टेंडर काढलं होतं. त्यात 67 कंपन्यांपैकी सर्वम AI या स्टार्टअपला सरकारने निवडलं आहे आणि या सर्वम AIचे फाउंडर आहेत विवेक राघवन. हे तेच आहेत ज्यांनी देशातली रिव्होल्युशनरी आधार सिस्टीम बनवण्यासाठी खूप मोठा रोल निभावला होता. आता त्यांच्यावर देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवण्याचे काम सरकारने सोपवले आहे. त्यासाठी सरकारने पुढील 5 वर्षासाठी तब्बल 10,300 करोड रुपये बजेट सुद्धा दिलंय. सोबत या AI टेक्नॉलॉजीला संपूर्ण स्वदेशी व भारतातल्या युजर्सचा डेटा भारतातच राहावा यासाठी 14,000 GPU सुद्धा सर्वम AIला देण्यात आले आणि पुढील काही दिवसांमध्ये अजून 4,000 GPU सुद्धा सर्वम AIला देण्यात येतील असं सरकारने सांगितलं आहे. आणि जसं आधार सिस्टीम श्रीमंतातील श्रीमंताला व गरीबातील गरीबाला आहे तसंच हे सर्वम AI सुद्धा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी बनवण्यात येत आहे असं सरकारने सांगितलंय. सध्या जे AI आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत ते सर्व वापरण्यासाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन म्हणजे पैसे द्यावे लागतात आणि हाय एज्युकेशनची सुद्धा गरज असते. पण हे सर्वम AI बेसिक एज्युकेशन घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकाला वापरता येईल असे बनवण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्हॉइस कमांडद्वारे ऑपरेट करता येईल व यात भारतातील सर्व भाषा सपोर्टेड असतील. त्यामुळे भारतातील शेवटचा माणूस सुद्धा या AI क्रांतीचा भाग असेल. कदाचित म्हणूनच या मिशनचे या स्टार्टअपचे नाव सर्वम ठेवण्यात आले आहे. कारण संस्कृतमध्ये सर्वम या शब्दाचा अर्थ होतो सर्वांसाठी. आणि ही इंटरेस्टिंग व अभिमानाची गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.